माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे फार्मासिस्ट कट्टा. तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या चॅनलवरती. आणि हा फर्स्टच व्हिडिओ असणार आहे कारण मी आत्ताच न्यू चॅनल स्टार्ट केलं आहे ॲज अ टीचर. तर मग मी फक्त इथे डी फार्मसीचं कंटेंट पोस्ट करणार आहे. जे काय आहे ते डी फार्मसी रिलेटेड जेवढं पण मला नॉलेज आहे तेवढं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल आपण हे बघूया की फार्मसीमध्ये म्हणजे डी फार्मसीमध्ये किती सब्जेक्ट्स असतात, कोणते कोणते असतात आणि फर्स्ट इयरला किती असतात आणि सेकंड इयरला. आणि बेसिकली डी फार्मसी हा 2 वर्षाचा म्हणजे कोर्स आहे, 2 वर्षाचा, ज्याच्यामध्ये फर्स्ट इयरमध्ये 5 सब्जेक्ट आणि सेकंड इयरमध्ये टोटल 6 सब्जेक्ट्स असतात. आणि तसंच म्हणजे प्रॅक्टिकल आणि थिअरी असे. म्हणजे आता फार्मास्युटिक्स आहे पहिला, तर त्याच्यानंतर फार्मास्युटिक्सची प्रॅक्टिकल, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे त्याची प्रॅक्टिकल, आणि नंतर मग HAP म्हणजे ह्युमन अनाटॉमी अँड फिजिओलॉजी त्याची पण प्रॅक्टिकल असते. आणि लास्ट राहिला सोशल फार्मसी. आणि सेकंड इयरमध्ये जे सब्जेक्ट्स आहेत ते फर्स्ट सब्जेक्ट आहे कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट, सेकंड सब्जेक्ट आहे बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी म्हणजे BCP, आणि थर्ड आहे तो फार्माकोथेरप्युटिक्स आहे, आणि फोर्थ आहे तो हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी आहे. फिफ्थ आहे फार्मसी अँड लॉ एथिक्स, आणि फार्माकोलॉजी पण हा एक सब्जेक्ट आहे. सो ह्या सगळ्या सब्जेक्टबद्दल आणि सिलेबसबद्दल आज आपण ब्रीफ माहिती घेऊया. मग सगळ्यात पहिला जो फर्स्ट इयरचा फार्मास्युटिक्स थिअरी पार्ट आहे त्याच्यामध्ये टोटल 7 चॅप्टर्स आहेत. आणि ह्याबद्दल आपण म्हणजे आत्ता फक्त बेसिक माहिती जाणून घेऊया की नक्की काय असतं काय नसतं. तर ह्याच्यामध्ये 7 टॉपिक्स आहेत. पहिले हिस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री सांगणार, आणि त्याच्यामध्ये म्हणजे टाईप्स आहेत. किती फार्माकोपिया एक बुक असते, फार्माकोपिया म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे स्टँडर्ड्स लिहिलेले असतात मेडिकल प्रिपरेशनसाठी. आणि त्याच्यानंतर पॅकिंग मटेरियल म्हणजे एखादा ड्रग किंवा एखादं मेडिसिन पॅक करण्यासाठी जे जे मटेरियल्स वापरले जातात त्याचा जो सिलेक्शन क्रायटेरिया असतो तो त्या सब्जेक्टमध्ये सांगितला जातो. आणि फार्मास्युटिकल्स एडमध्ये काय म्हणजे जे फ्लेवरिंग एजंट्स असतील किंवा स्वीटनिंग एजंट्स असतील किंवा प्रिझर्वेटिव्स वगैरे ह्याबद्दल सांगितलं जातं. मी फक्त इथे ब्रीफ माहिती देते आहे, म्हणजे ओव्हरऑल काय आहे या सब्जेक्टमध्ये ते सांगते आहे. सो ह्या व्हिडिओला तुम्ही म्हणजे भरभरून प्रेम द्या. आणि राहिलेले जे सब्जेक्ट्स आहेत ते मी 1 to 1 एक्सप्लेन करेनच आपल्या चॅनलवरती. सो डोंट म्हणजे हिचं हे नका करू की भाई मॅमने फक्त एवढंच सांगितलं आहे तेवढंच सांगितलं आहे. जे काय आहे ते आत्तापुरतं ऐकून घ्या, नंतर मी सगळं व्यवस्थित तुम्हाला लेक्चर्स वगैरे प्रोव्हाइड करेन. फिफ्थ चॅप्टरमध्ये आपण टॅबलेट्स कशा बनवल्या जातात, कोणते कोणते मशिनरीज आहेत, काय आहे ते सगळे सांगणार. आणि फार्मास्युटिकल डोसेज फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये कॅप्स्युल्स आले, लिक्विड ओरल प्रिपरेशन आलं, नेझल प्रिपरेशन आलं, इयर प्रिपरेशन आलं, पावडर अँड ग्रॅन्युअल्स आले, स्टेराइल फॉर्मेशन आलं, आणि इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स पण आलं, आणि बेसिक स्ट्रक्चर लेआउट पण आलं, ॲक्टिव्हिटीज आल्या. आणि जे प्लांट्स आहेत म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये जे प्लांट्स आहेत ते, आणि इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स म्हणजे जे वॅक्सिन्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल. आणि नोवल ड्रग डिलेव्हरी सिस्टम ह्याबद्दल सांगायचं झालं तर ते म्हणजे आपण एखाद्यावरती फार्मास्युटिकल एड करण्यासाठी म्हणजे एखादं प्रोडक्ट किंवा एखादं फार्मा कंपाऊंड आपण जेव्हा एखाद्या माणसाच्या अंगात किंवा एखाद्या जनावराच्या अंगावर म्हणजे इन जनरल टेस्टिंग जे म्हणजे टेस्ट करण्यासाठी जे प्रोडक्ट्स वापरले जातात त्याचा यूज काय आहे आणि ते कशा प्रकारे रिॲक्ट करतात ह्युमन्सवरती किंवा ॲनिमल्सवरती ते सांगितलं जातं. आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये पहिलं एरर्स काय आहेत ते सांगितले जातात. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं सांगून मला फर्स्ट ऑफ बघ, इंट्रोडक्शन टू फार्मास्युटिकल केमिस्ट्री, सोर्स अँड एरर्स, टाईप्स, इम्प्युरिटीज अँड फार्मास्युटिकल इन फार्मास्युटिक्स. तर हे आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की स्कोप काय आहे, एम काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याच्यामध्ये एरर्स, ॲक्युरेसी, प्रिसायझेशन किंवा सिग्निफिकंट फिगर्स हे सांगितलं जातं. आणि त्याच्यानंतर आहे व्हॉल्युमेट्रिक आणि ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस म्हणजे टायट्रेशन, त्याच्यामध्ये ॲसिड बेस्ड टायट्रेशन, त्याचे टाईप्स, त्याचे इंडिकेटर्स, नॉन ॲक्वस टायट्रेशन, असे भरपूर प्रकार आहेत ते सांगितले जातात. आणि इनऑर्गॅनिक फार्मासिस्टमध्ये जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत असं सांगितलं जातं. सो तुम्ही फक्त वरतून मी माहिती देते तेवढंच घ्या, लक्षात घ्या मला नक्की काय सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू नोमनक्लेचर्स ऑफ ऑर्गॅनिकल केमिकल कंपाऊंड इन्क्लुडिंग हायड्रोसायक्लिक कंपाऊंड. सायक्लिक आले म्हणजे रिंगचे जेवढे कंपाऊंड्स आहेत त्याच्याबद्दल आपण 4th चॅप्टरमध्ये म्हणजे बोलणार आहोत किंवा डिस्कस करणार आहोत. आणि 5th चॅप्टर आहे जे ड्रग्स ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टम. आता जे सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे CNS जे ब्रेनच्या सेंट्रल नर्वस सिस्टमला
अ, हे ॲक्ट करतात किंवा त्याच्यावरती काय परिणाम करतात हे ड्रग्स आपण याच्यामध्ये वाचणार आहोत. आणि त्याच्यानंतर आहे ड्रग्स ॲक्टिंग ऑन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम, म्हणजे आता हृदयावरती जे ड्रग्स काम करणार आहेत त्याच्याबद्दल आपण ह्याच्यामध्ये माहिती घेणार आहोत. आणि डायुरेटिक्स म्हणजे जे किडनी फंक्शन्स म्हणा किंवा दुसरे आपल्या स्टूल पास करण्यासाठी जेवढे पण स्टूल आणि युरिन पास करण्यासाठी जेवढे ड्रग्स आहेत ते आपण डायरेटिक्समध्ये म्हणजे शिकणार आहोत. आणि हायपोग्लायसेमिक म्हणजे शुगर. शुगरसाठी जेवढे एजंट्स किंवा जेवढे पण कारणीभूत असतील नसतील आणि जे ड्रग्स आहेत ते ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. ॲनाल्जेसिक आणि अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे सूजन कमी करण्यासाठी किंवा ॲनाल्जेसिक तो जो एरिया आहे तिथं सुन्न करण्यासाठी हे जे ड्रग्स वापरले जातात त्याबद्दल आपण इथं माहिती घेणार आहोत. आणि 11 चॅप्टर आहे अँटी इन्फेक्टिव्ह एजंट्स, म्हणजे इन्फेक्शन कॉज करतात त्यांना रोखणारे जे एजंट्स आहेत त्याच्याबद्दल आपण इथे माहिती घेणार आहोत. आणि अँटी निओप्लास्टिक म्हणजे निओप्लास्टिक म्हणजेच कॅन्सरस एजंट्स, सो कॅन्सरस एजंट्सबद्दल पण आपण इथे माहिती घेणार आहोत. म्हणजे ओव्हरऑल फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जे ड्रग्स आपण वापरणार आहोत किंवा आपण एखाद्या पेशंटला प्रिस्क्राईब ड्रग केलेले आहेत म्हणजे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केले आणि ते आपण त्यांना देणार आहोत त्याच्याबद्दल मी इथे तुम्हाला माहिती सांगितली आहे. आणि फार्माकोग्नोसीमध्ये जे क्रूड ड्रग्स असतात डायरेक्ट आपण एखाद्या झाडाला म्हणजे झाडाकडून जसं पुदिना, तुलसी त्याचे काय काय एक्झाम्पल्स किंवा म्हणजे असं पुदिना, तुलसी किंवा जे क्रूड ड्रग्स आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला काय थेरपेटिक यूज होते, त्याच्यामधून आपल्याला काय चांगल्या गोष्टी भेटतात आहे, त्या एका पर्टिक्युलर प्लांटकडून. त्याची जी पूर्ण माहिती किंवा पूर्ण अभ्यास आहे ते तो फार्माकोग्नोसीमध्ये येतो. मग ह्याच्यामध्ये पण फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये स्कोप वगैरे कळणार. त्याच्यानंतर ड्रग्सची क्लासिफिकेशन आणि क्वालिटी कंट्रोल म्हणजे ते ड्रग कुठे-कुठे वापरले जाणार, काही म्हणजे किती मात्रात, किती काय आहे त्याच्यामध्ये ते सगळं असणार आहे. आणि त्याच्यानंतर ब्रीफ आउटलाईन ऑफ ऑकरन्स म्हणजे डिस्ट्रिब्युशन म्हणजे ते ड्रग काढणं, त्याला आयसोलेट करणं, वेगळं करणं, त्याच्यामधलं काय-काय थेरप्युटिक प्रॉडक्ट आहे ते सगळं आपण म्हणजे त्या सगळ्याची माहिती घेणार आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल काय-काय ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच्यामध्ये कोणते ऑइल्स प्रेझेंट आहेत, कोणते लिपिड्स प्रेझेंट आहेत, ह्या सगळ्याचं आयडेंटिफिकेशन करून आपल्याला माहीत करून घेणं म्हणजे हा 4th चॅप्टर आहे. आणि त्याच्यानंतर आहे 5th चॅप्टर. त्याच्यामध्ये आपण सगळे ड्रग्स जेवढे पण अँटी हायपरटेन्सिव्ह असू दे, अँटी रिथमेटिक असू दे, अँटी ट्यूमर असू दे, अँटी डायबेटिक जे शुगरसाठी असतात, असे सगळे जे एजंट्स आहेत ते सगळे आपण 5th चॅप्टरमध्ये ते कुठून आपल्याला अवेलेबल होतात, त्याच्यामध्ये कोणते-कोणते केमिकल कॉन्स्टिट्यूशन आहेत, त्याच्यामध्ये ते किती गुणकारी आहेत ह्याबद्दल सांगणार आहे. आणि ते सगळे फक्त नॅचरल प्रोडक्ट्स जे आपण यूज करतो त्याच्यावरनं आहे. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण डायरेक्ट प्रिपेअर्ड ड्रग्सबद्दल बोलत होतो आणि याच्यामध्ये आपण जे प्लांट्सकडून येणारे ड्रग्स आहेत त्याबद्दल बोलतोय. आणि त्याच्यानंतर हे सगळं झालं मग त्याच्यानंतर येतो 5th चॅप्टर तर आपलं झाला. 6th चॅप्टरमध्ये त्याच्यामध्ये जे सर्जिकल ड्रेसिंग्स असतात म्हणजे असं लागले वगैरे त्याच्यासाठी कोणते प्लांट्स किंवा फायबर्स यूज होतात ते ते येतं. आणि त्याच्यानंतर आयुर्वेदाचे बेसिक म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्स असतात सॉरी. तर ते आयुर्वेदा काय आहे, सिद्धा, उनानी, होमिओपॅथी हे सगळं म्हणजे हे म्हणजे हा सगळा एक ब्रीफ आउटलेट आहे. मी तुम्हाला सांगेनच नंतर येणाऱ्या लेक्चर्समध्ये. सो त्याची काय तुम्ही काळजी करू नका. आणि रोल ऑफ मेडिसिन, ॲरोमॅटिक म्हणजे सुगंध देणारे कोणते कंपाऊंड आहेत आणि त्याचा आपल्याला काय फायदा होतो ह्याबद्दल 8th चॅप्टरमध्ये सांगितलं आहे. आणि 9व्या चॅप्टरमध्ये हर्ब्स म्हणजे माहितीच असेल तुम्हाला छोटे-छोटे जे अँटीऑक्सिडंट्स करणारे, डायटरी फायबर्स, ओमेगा 3 म्हणजे असे सगळे जे ज्याच्यामध्ये कंपाऊंड्स आहेत, ते सगळे आपण छोटे-छोटे जे आता लसूण वगैरे झालं, असं त्याच्यामधून आपल्याला नक्की काय थेरप्युटिक यूज होतो, हे 9 चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर हर्बल्सकडून आपण काय फॉर्म्युलेशन करू शकतो, त्याबद्दल आपण 10 चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणि हर्बल्सकडूनच आपण कोणते-कोणते कॉस्मेटिक्स करू शकतो, हे आपण 11th बघणार आहोत. आणि 12th चॅप्टरमध्ये फायटोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन ऑफ ड्रग्स म्हणजे त्याच्यामधले कोणते केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहेत ते आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर येतो आपला 4th चॅप्टर ह्यूमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. आणि ह्याचं तुम्ही कोर्स कोड वगैरे मी हा PDF तुम्हाला शेअर करेनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि याच्यामध्ये पण एम, स्कोप आणि काय पुढे आहे ते सांगितले. स्कोप ऑफ ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी वगैरे डेफिनेशन्स वगैरे सांगितलं. आणि याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ सेलचं स्ट्रक्चर तुम्ही 12वीमध्ये पण लर्न केलं असणार. आता जरी लक्षात नसेल तर मी पुढे जाऊन सांगेन, सो डोंट वरी.
आणि ह्युमन बॉडीमध्ये किती टिश्यूज आहेत. ऑसियस म्हणजे बोन्स, हाडांची जी स्ट्रक्चर आहे, हाडांची जी रचना आहे, त्याबद्दल ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये त्याच्यासाठी सांगितले गेले. आणि हिमॅटोफॅटिक म्हणजे रक्त. रक्तासाठी रक्ताची जी सिस्टम आहे, काय सिस्टममध्ये किंवा रक्त कसं बनतं, कुठे क्लॉट फॉर्म झाला तर रक्त म्हणजे रक्त काय ॲक्टिव्हिटीज असतात त्या लिक्विड्सची, त्यासाठी ते सांगतात. आणि लिम्फॅटिक एजंट्स म्हणजे बाकीचे जे ओव्हरऑल लिक्विड्स आहेत त्याच्याबद्दल. आणि कार्डिओव्हेस्क्युलर हार्टबद्दल जी सांगणारी सिस्टम आहे त्याच्याबद्दल आपण इथे ह्या चॅप्टरमध्ये कुठेही आपण ड्रग्स किंवा क्रूड ड्रग्स म्हणजे डायरेक्टली प्लांटकडनं ऑब्टेन केलेले ड्रग्स बघणार नाही आहोत. ह्यामध्ये फक्त आपण ती सिस्टम कशी वर्क करते ह्या ओव्हरऑल सब्जेक्टमध्ये, ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजीमध्ये ओव्हरऑल ती सिस्टम कशी वर्क करते हे बघणार आहोत. सो त्याच्यानंतर आलं रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे लंग्सचे कसं काम असतं, काय असतं, किती त्याच्यात कंपोनेंट्स असतात, पार्ट्स असतात ते. आणि डायजेस्टिव्ह म्हणजे स्टमक सिस्टम. स्केलिटल मसल्स आपले जे स्किनवरती जे मसल्स आहेत प्रेझेंट, जे आपल्या बोनला प्रोटेक्ट करतात त्याच्याबद्दल इथे माहिती आहे. नर्वस सिस्टम म्हणजे ब्रेनबद्दल पण माहिती. आणि सेन्सरी ऑर्गन तर तुम्हाला माहितीच असेल, आईज, इयर्स, कान, नाक, डोळे, घसा असं. त्यामुळे हे सगळे सेन्सरी ऑर्गन आहेत, त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. युरिनरी सिस्टममध्ये स्पेशली किडनीची सिस्टम म्हणजे किडनी कशा प्रकारे काम करते, काय करते ह्याबद्दल आपण ह्याच्यात समजून घेणार आहोत. काहीही अवघड नाही आहे या 5ही सब्जेक्टमध्ये. मी तुम्हाला एक 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 करून एक्सप्लेन करेन, सो डोंट वरी. आणि त्याच्यानंतर आले एंडोक्राईन सिस्टम, ज्याच्यामध्ये हॉर्मोन्स आणि त्याचे फंक्शन्स कसे असतात. म्हणजे आपण ऐकले असतील, हॉर्मोन्स तुम्हाला माहितीच असतील रिलीज होतात तेव्हा काय काय. म्हणजे मॅच्युरिटी फेजमध्ये जेव्हा हॉर्मोन्स रिलीज होतात त्याच्यातून काय होतं, किंवा पॅनक्रियासमधून कोणते हॉर्मोन्स रिलीज होतात, कोणत्या लिक्विड्स रिलीज होतात, ते ते त्या 14 चॅप्टरमध्ये सांगितलं गेलं. आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणजे आता तुम्ही तर ग्रोनअपच आहात त्यामुळे तुम्हाला काय सांगायची गरज नाही. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणजे मेल जेनिटल्स जेनिटल्स म्हणजे काय आता तुम्हाला सांग म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये मेल्सचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आणि फिमेल्सच्या रिप्रोडक्टिव्ह पार्ट्सबद्दल चर्चा करणार आहोत. ते कसे डिफरेन्शिएट करतात, काय काम करतात, कुठून काय रिलीज होतं किंवा काय, हे सगळं मी त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला सांगेन. आणि राहिला 5th सब्जेक्ट जो आहे सोशल फार्मसी. त्याच्यामध्ये काय इंट्रोडक्शन टू सोशल फार्मसी आहे. म्हणजे सोशल फार्मसीमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, ॲज अ फार्मासिस्ट आपला काय रोल असला पाहिजे ते. आणि त्याच्यानंतर हेल्थ केअर म्हणजे आपण एखाद्याला सल्ला देतो त्याच्याबद्दल. न्यूट्रिशियस हेल्थ म्हणजे एखाद्याला त्याची लाईफ कशी जगावी किंवा काय काय डाएट इंटेक त्याने केला पाहिजे, त्याची हेल्थ कशी त्याने सुधारली पाहिजे, हे 3rd चॅप्टरमध्ये आहे. आणि इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी, एपिडेमिओलॉजी अँड स्टडी ऑफ कम्युनिकेबल डिसीज. कम्युनिकेबल डिसीज म्हणजे जे पसरणारे डिसीज आहेत त्याबद्दल आपण ह्या चॅप्टरमध्ये बोलणार आहोत. आणि त्याच्यानंतर आला इंट्रोडक्शन टू हेल्थ सिस्टम अँड ऑनगोईंग हेल्थ प्रोग्राम्स. म्हणजे आता जे हेल्थ प्रोग्राम्स राबवले जातात इंडियामध्ये किंवा कुठेही WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून, त्याबद्दल त्या प्रोग्राम्सकडून आपण ह्याच्या म्हणजे हा जो 5th चॅप्टर आहे त्याच्यामध्ये लर्न करणार आहोत. आणि राहिली 6th चॅप्टर फार्माको इकॉनॉमिक्स. त्याच्यामध्ये आपण फार्मसी आपल्या कंट्रीच्या इकॉनॉमिकला किंवा म्हणजे आपल्या किती कंट्रीच्या किती फायद्यात आहेत ते आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. सो ह्या 5 चॅप्टर्सबद्दल मी तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया दिली आहे की नक्की कोणत्या चॅप्टरमध्ये काय काय शिकणार आहोत. आणि हे कन्फ्यूज होऊ नका. फर्स्ट ऑफ ऑल फार्माकोग्नोसीमध्ये आपण डायरेक्ट प्लांटकडून जे घेणारे ड्रग्स आहोत, म्हणजे प्लांटकडून जे डायरेक्ट ड्रग्स घेणार आहोत त्याच्याबद्दल रिसर्च करणार आहोत किंवा ते किती गुणकारी आहेत त्याच्याबद्दल आपण फार्माकोग्नोसीमध्ये गोष्ट करणार आहोत. आणि फार्मा केमिस्ट्रीमध्ये जे केमिकल कंपाऊंड आहेत जे ऑलरेडी बनवले जातात, प्रिपरेशन्स बनवले जातात, त्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे, सिलेक्शन क्रायटेरिया, ते सगळं आपण म्हणजे फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये वाचणार आहोत. म्हणजे ते कोणते कोणते ड्रग जे ऑलरेडी मेड आहेत ते. आणि त्याच्यानंतर जो HAP आहे त्याच्यामध्ये तर आपण ह्युमन बॉडीबद्दलच, ॲनाटॉमी म्हणजे त्याची आतली रचना कशी आहे, त्या ऑर्गनची रचना कशी आहे हे आपण वाचणार आहे. आणि जो राहिला सब्जेक्ट सोशल फार्मसीबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आणि फार्मास्युटिक्समध्ये आपण फक्त ते कसे बनवले जातात म्हणजे बघा, एक तर आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री, ज्याच्यामध्ये जे सब्जेक्ट म्हणजे जे आत्ता ड्रग्स प्रेझेंट आहेत ॲट दिस टाईम, म्हणजे ह्या वेळेस जे ड्रग प्रेझेंट आहेत फार्मसीमध्ये, जे ड्रग्स मिळतात ते कोणत्या कोणत्या कॅटेगरी, म्हणजे आता शुगर झाली, डायबिटीज झालं,
शुगर आणि डायबिटीज एकच आहे सोडा. पण डायबिटीज झालं, परत हार्टवरचे जे ड्रग्स आहेत, हे सगळे जे प्रेझेंट आहेत त्याच्याबद्दल आपण स्टडी करणार. आणि कोग्नोसीमध्ये जे आपण अ, रोजच्या जिंदगीमध्ये वापरतो म्हणजे जसं मी म्हटलं पुदिना, तुलसी, परत हे धन वगैरे हे जे मसाले वगैरे आहेत आणि त्याच्यामधून काय येणार आहे, जे नॅचरल कंपाउंड्स आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका आणि अभ्यास करा, होऊन जाशील पास. मी पण डायरेक्ट लास्ट एंडला केलं होतं. आता मी डायरेक्ट सेकंड इयरला आहे. म्हणजे मी आता सेकंड इयर फार्मासिस्ट आहे. मग त्यामुळे मला वाटलं, की हे तुम्हाला शेअर करायला पाहिजे. ॲज अ महाराष्ट्रीयन स्टुडंट, डिप्लोमा स्टुडंट्सला किती म्हणजे हार्ड जातं ते मला माहिती आहे. सो डोंट वरी मी आहे तुमच्यासोबत आणि लेक्चर हा पूर्ण ओव्हरऑल आवडल्यास ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट राहू द्या. थँक यू.